नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण सराव संच 6.3 मधला क्वेश्चन 1 म्हणजे पहिला प्रश्न जो फॅक्टराइज म्हणून होता तो पाहिलेला आहे. आज आपण या व्हिडिओमधून दुसरा प्रश्न पाहणार आहोत. क्वेश्चन 2 सिम्प्लिफाय म्हणजे सोपे रूप द्या. तर त्यातलं आपण पहिले गणित बघूया. पहिल्या कंसात 3a अधिक 5b कंसाचा घन वजा दुसऱ्या कंसात 3a वजा 5b कंसाचा घन अशी या ठिकाणी दोन गणितं दिलेली आहेत एकत्र करून आणि त्याच्यामध्ये वजा चिन्ह दिलेलं आहे. अशी गणितं कशी सोडवायची बघा. सुरुवातीला आपण ही पहिली राशी जी आहे 3a अधिक 5b कंसाचा घन हे सोडवून घेऊ सूत्राचा वापर करून. इथे पहिल्यांदा मी लिहून घेतो 3a अधिक 5b कंसाचा घन. त्याच्या खाली बरोबर मी सूत्र लिहितो a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. या सूत्रात आपण आता किमती टाकणार आहोत. याच्या खाली पुन्हा लिहून घेतो मी 3a अधिक 5b कंसाचा घन. a घन, आता इथं a आहे तो 3a आहे आणि b आहे तो 5b आहे. आता a घन म्हणजे a काय आहे 3a, 3a कंसाचा घन अधिक 3 गुणिले a वर्ग, a वर्ग म्हणजे पुन्हा 3a कंसाचा वर्ग गुणिले b, b म्हणजे 5b, 5b अधिक 3 पुन्हा 3 लिहायचं 3 गुणिले a, a आहे 3a, इथं 3a लिहितो. त्याच्यानंतर b वर्ग आहे, b आहे 5b कंसात मी काय करतो 5b कंसाचा वर्ग लिहितो. त्याच्या पुढे अधिक b घन, b घन म्हणजे आपण b कशाला मांडलाय 5bला मांडलाय 5b कंसाचा घन. आता पुन्हा आता उत्तर काढूया. 3चा घन, 3चा घन येतो 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27a घन अधिक इथं 3 लिहूया 3 गुणिले 3चा वर्ग, 3चा वर्ग येतो 9 आणि a चा वर्ग येतो a वर्ग गुणिले 5b अधिक इथं पुन्हा मी 3 लिहून घेतो 3 गुणिले 3a, पुन्हा 3a लिहितो गुणिले हा कंस सोडूया 5चा वर्ग येतो 25 आणि b चा वर्ग येतो b वर्ग आणि शेवटी राहिला या 5चा या ठिकाणी घन करायचा आहे. 5चा घन येतो 125, 5 5 25 आणि 25 5 1600 आणि b चा घन येतो b घन. आता या ठिकाणी शेवटी उत्तर काढूया 27a घन अधिक आता गुणाकार करा 3 9 27 आणि 27 गुणिले 5 करूया. याचा गुणाकार येतो 135, इथे उरलात a वर्ग, इथे उरले b अधिक यांचा गुणाकार करा. आता 25 त्रिक 75, 75 त्रिक 225, 225 इथं राहिला a आणि तिथे राहिला b वर्ग अधिक आता इथे राहिले बघा 125, 125 b घन. आता हे उत्तर आलं कशाचं 3a अधिक 5b कंसाचा घन. दुसरी राशी बघूया म्हणजे ही राशी बघूया बघा 3a वजा 5b कंसाचा घन. आता इथे बघा इथं अधिक आहे इथं वजा आहे म्हणजे सूत्रात थोडासा बदल होणार. सूत्रात इथे एक वजा चिन्ह येईल आणि शेवटी एक वजा चिन्ह येईल, परंतु हे जी संख्या आहेत गुणाकार करून आलेल्या त्याच राहतील. म्हणजे उत्तर काय येईल बघा 27a घन वजा 135a वर्ग b अधिक 225ab वर्ग वजा 125b घन. म्हणजे फक्त चिन्हात बदल झाला, संख्या मात्र आहे तशा. गणित पुन्हा लिहून घेतो बघा कंसात 3a अधिक 5b कंसाचा घन वजा दुसऱ्या कंसात 3a वजा 5b
कंसाचा घन. आता याचं उत्तर आलेलं आहे ते मी तो सुरुवातीला लिहून घेतो. बघा 27a घन अधिक 135a वर्ग b अधिक 225ab वर्ग अधिक 125b घन वजा, आता हे वजा कंसात मी लिहून घेतो कारण नंतर चिन्ह बदलणार आहेत, हेच लिहून घ्यायला लागेल. 27a घन वजा 135a वर्ग b अधिक 225ab वर्ग वजा 125b घन कंस पूर्ण. आता आपण काय करणार आहोत बघा, या ठिकाणी वजा चिन्ह दिलेलं आहे आणि कंसात मी या ठिकाणी विस्तार केलेला आहे. आता मी वजा चिन्ह बाहेर असल्याकारणानं कंसातली सर्व चिन्ह पुन्हा बदलणार आहे, म्हणजेच कंस काढणार आहे. कंस काढला की आतली सर्व चिन्ह बदलतात. म्हणजे या 27ला अधिक चिन्ह आहे तिथं वजा होईल, इथं 135ला वजा आहे तिथे अधिक होईल, 225ला अधिक आहे तिथं वजा होईल आणि 125ला वजा आहे तिथं अधिक होईल. बघा 27a घन अधिक 135a वर्ग b अधिक 225ab वर्ग अधिक 125b घन. ठीक आहे. आता 27ला वजा चिन्ह प्राप्त होणार, 27a घन, हे वजाचं पुन्हा इथे अधिक होणार, अधिक 135a वर्ग b, इथे अधिकचं चिन्ह पुन्हा वजा होणार, 225ab वर्ग, इथे वजाचं चिन्ह अधिक होणार, 125b घन. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, आता ज्या पदाची चिन्ह भिन्न आहेत त्यांना आपण कॅन्सल करणार आहोत. 27ला बघा, 27a घनाला चिन्ह इथं काय आहे, प्लस आहे, चिन्ह नसतं तेव्हा प्लस असतं, लक्षात ठेवा. दुसरे 27 शोधा, इथे 27a घन आहे, ह्या 27ला मायनस आहे इथं प्लस आहे, म्हणजे हे 27 आणि हे 27 कॅन्सल. आता 135ला इथं प्लस साईन आहे, इथे 135ला प्लस साईन आहे, म्हणजे दोन्ही चिन्ह जे आहेत ती समान आहेत म्हणून त्यांची होते बेरीज. 135 आणि 135 होतात 270 आणि हे a वर्ग b आहे तसंच a वर्ग b. आता पुढे 225चा विचार करू, इथे 225ला प्लस चिन्ह आहे आणि इथे 225ला मात्र मायनस चिन्ह आहे, दोन्ही चिन्ह भिन्न आहेत म्हणून आपण ती कॅन्सल करूया, 225 कॅन्सल. आता उरलेत 125b घन आणखीन 125b घन. 125ला इथं अधिक चिन्ह आहे, इथं ह्याला पण अधिक चिन्ह आहे, म्हणजे दोन्ही चिन्ह समान आहेत. मग चिन्ह समान असतील तेव्हा आपण काय करतो, बेरीज. 125 आणि 125 किती होतात, 250 आणि b घन आहे तसा लिहायचा. हे झालं उत्तर.